हा केक मला फ्रीझरला ठेवायला लागला, कारण की ह्या केकची ऑर्डर मला इतक्या अर्जंटमध्ये आली होती की हा केक बनवून झाल्यानंतर हा केक सेट करण्यासाठी माझ्याकडे टाईमच नव्हता. म्हणून मी मस्तपैकी अर्धा तास याला फ्रीझरला ठेवले आणि छान सेट करून घेतली. ज्या ताईंनी मला या केकची ऑर्डर दिली त्या ताई इतक्या गोड आहेत तुम्हाला सांगते. म्हणजे त्या मला कॉलवर सांगत होत्या की माझ्या मिस्टरांचा बड्डे ह्या महिन्यात आहे, पण माझी जी फॅमिली आहे म्हणजे त्यांचे दीर वगैरे ते मुंबईला राहतात आणि ते उद्या जाणार आहेत. त्यामुळे माझ्या मिस्टरांचा बड्डे मला आजच सेलिब्रेट करायचा आहे आमच्या फॅमिलीसोबत. त्यामुळे मला छोटा केक का होईना पण तुम्ही मला केक बनवून द्या अशी त्यांची रिक्वेस्ट होती. म्हणून मी हा पाव केजीचा केक बनवायला घेतला रोज फ्लेवरमध्ये. मी लास्ट टाइम गुलकंद फ्लेवर असं बोलले होते, त्याच्यावर मला खूप जणांनी कमेंट्स केल्या की हा गुलकंद फ्लेवर केक नाही आहे तर हा रोज फ्लेवर केक आहे. तेव्हा मला गुलकंद आणि रोजमधला डिफरन्स एवढा माहीत नव्हता, पण थँक्यू ज्यांनी मला कमेंट करून याची कल्पना दिली त्याबद्दल. पण नक्कीच आपण एकदा गुलकंद यूज करून आपण गुलकंद फ्लेवर केक तयार करूया, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की नक्की मी कशामध्ये कन्फ्यूज झाले होते. तर इथे मी खूप सिम्पल अशा डिझाईनमध्ये केक रेडी केलेला आहे. याच्यामध्ये काहीच मी करत बसले नाही जास्त, कारण की तेवढा आपल्याकडे टाईमच नव्हता. तर हा केक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.